रोहिणी खडसेंनी थोड्या वेळापूर्वी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या सगळ्या कारवाईमध्ये दिरंगाई झालेली आहे आणि रुपाली चाकणकरांवरती सदोष मनुष्यवधाचा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी कोणी रोहिणी खडसे आता काही वेळापूर्वी म्हटलं. बरं झालं विचारलं. एक मिनिट. रोहिणी खडसेंच्या पीए पांडुरंग नाफडे, त्यांची मिसेस सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली आहे की पतीने मारहाण केलेली, प्रचंड त्रास दिलाय, लहान 1 वर्षाचं बाळ असून मला सांभाळत नाहीत वगैरे. त्याच्यानंतर मी तो तक्रार अर्ज आणि फैजपूर पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित महिलेची तक्रार घेऊन तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि महिलेला न्याय द्या. या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्ष कोण पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू. त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या, त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येतेय आणि अशा पद्धतीची ही मानसिकता, विकृत मानसिकता समाजामध्ये. त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय, वडिलांच्या नावानी नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो हे पाहणं गरजेचं आहे. आणि माझ्यावर टीका केली म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेऊन प्रश्न विचारला म्हणजे तेवढीच नावाची जाहिरात झाली. रुपाली चाकणकरवर टीका करून जर बातमी होत असेल तर ह्या लोकांना तितकंच समाधान आहे. बिचाऱ्यांचं वाईट वाटतं, सत्तेत नसल्यामुळे लोकांसमोर जायला, जनतेची कामं करायला कोणताही मार्ग नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीची ते टीका करत असतील ते दुर्दैव आहे. त्यांचा गेलेला आत्मविश्वास आणि खचलेली मानसिकता ह्याचं ते लक्षण आहे. त्यांनी हे नाफडे प्रकरणामध्ये काय केले ते सांगावं. महिला आयोगाने कार्यपद्धती स्वीकारावी, त्याला काही मर्यादा सुधारावी आणि त्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे तुम्हाला पण वाटते का आता काउन्सिलिंग केल्यानंतरची घटना आहे, म्हणजे ते काउन्सिलिंगचा वेळ, त्याच्यानंतर एखाद्याचा जीव जातो, मग त्याचा काही उपयोग होत नाही ना. नीलमताई अगदी योग्य बोलले, कारण की पूर्वीची लोकसंख्या होती आणि 25-30 वर्षापूर्वीचं आयोग जे होतं ते त्यावेळेच्या 6-7 कोटी लोकांच्या लोकसंख्येनुसार असेल. 25-30 वर्षानंतर लोकसंख्या वाढली, आता 12.5 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. तक्रारदार महिलांची संख्या वाढली, पण आमच्या आयोगाची इमारत, आमच्या आयोगाचा स्टाफ, आमचे आयोग मात्र वाढलेले नाही. म्हणून उलट या माध्यमातून नीलमताईंनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. आम्हाला काउन्सिलिंग सेंटर आहेत, पण हे काउन्सिलिंग सेंटरची संख्या वाढवणं, काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ज्या केसेस येतात त्यांचं काउन्सिलिंगचा 7 दिवसाचा कालावधी असतो तो कमी करता येत नाही, पण लवकर न्याय देण्याची भूमिका ही सगळं करणं फार गरजेचं आहे.